गेल्या 5 वर्षात निवडणुकांच्या राजकारणापासून दूर ठेवल्या गेलेल्या पंकजा मुंडे यांना भाजपने बीडमधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे। त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली। धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक बजरंग सोनवणे यांना शरद पवार यांनी नुकतेच आपल्या पक्षात घेतले, तर शिवसंग्राम पक्षाच्या विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना देखील उमेदवारी देण्याची चाचपणी शरद पवार यांनी सुरू केली। जातीच्या राजकारणाचा डाव टाकायचं म्हटलं तर कदाचित ज्योती मेटे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होऊ शकतो। पण बीड लोकसभा मतदारसंघाची जातीय समीकरणे पाहता बजरंग सोनवणे हे पंकजा मुंडे यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार ठरू शकतात, अशी सध्याची स्थिती आहे। नमस्कार, मी विक्रांत नलावडे, मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत आहे। राजकीय कुटाणा या सेगमेंटमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत बीड लोकसभा मतदारसंघाची। 1952च्या लोकसभा निवडणुकीवेळी देशात संघ राज्याची तितकीशी संख्या नव्हती। त्यावेळी मुंबई, मैसूर, मद्रास, हैदराबाद असे इलाके होते। मराठवाडा त्यावेळी हैदराबाद इलाक्यात होता। देशाच्या स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांत रचनेचे वारे वाहू लागले आणि हैदराबाद इलाक्यातून मराठवाडा आणि तेलंगणा हे प्रांत स्वतंत्र होण्याची मागणी करू लागले। त्यासाठी मोठे रक्तरंजित उठाव देखील झाले। या स्वातंत्र्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर हैदराबाद इलाक्यात पीपल्स डेमोक्रेटिक फ्रंट नावाचा राजकीय पक्ष अस्तित्वात आला होता। या पक्षाने हैदराबाद इलाक्यातील लोकसभेच्या 25 जागा लढवल्या, त्यापैकी 7 जागा या पक्षाला मिळाल्या। त्यातील बीड लोकसभेची जागा होती। बीडमधून पीपल्स डेमोक्रेटिक फ्रंटचे रामचंद्र परांजपे निवडून आले। 1957 आणि 62ला काँग्रेसचे रखमाजी धोंडीबा पाटील आणि द्वारकादासजी मंत्री निवडून आले। 1967ला क्रांतिसिंह नाना पाटील यांनी कम्युनिस्ट पक्षाकडून बीडमधून निवडणूक लढवली। मराठवाडा मुक्ती संग्रामाचे आंदोलन अजूनही धगधगत असताना कम्युनिस्ट पार्टीचे क्रांतिसिंह नाना पाटील यांचा येथून विजय झाला। त्यानंतर 1971च्या निवडणुकीत पुन्हा काँग्रेसचे सयाजीराव पंडित निवडून आले। तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली आणि साऱ्या देशभरात काँग्रेस विरोधी वातावरण झाले। या वातावरणाचा फायदा बीडमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवाराला झाला। 1977च्या निवडणुकीत कम्युनिस्ट पक्षाचे गंगाधर बुरांडे निवडून आले। या काळात बीडच्या राजकारणात केशरबाई क्षीरसागर यांचा उदय झाला। 1980ला काँग्रेसमध्ये पडलेल्या 2 गटात केशरबाई क्षीरसागर या इंदिरा काँग्रेस पक्षाकडून निवडून आल्या। पुढे 84च्या निवडणुकीत देखील त्या काँग्रेसकडून निवडून आल्या। बीड लोकसभा मतदारसंघात मराठा, वंजारी आणि बहुजन समाजातील इतर छोट्या छोट्या जातीच्या मतांची समीकरणे कायमच चर्चेत राहिली आहेत। 1989च्या निवडणुकीत वंजारी समाजाचे बबनराव ढाकणे हे जनता दलाकडून निवडून आले, पण त्यांना फार काळ टिकून राहता आलं नाही आणि 91च्या निवडणुकीत पुन्हा केशरबाई क्षीरसागर काँग्रेसकडून निवडून आल्या। दरम्यानच्या काळात बीडमध्ये रजनी पाटील यांचे नेतृत्व देखील काँग्रेसमध्ये उदयाला येत होते। त्यांनी 1996च्या निवडणुकीत काँग्रेसकडे उमेदवारी मागितली, पण उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी भारतीय जनता पक्षाकडून केशरबाई क्षीरसागर यांच्या विरोधात निवडणूक लढवली आणि त्या विजयी देखील झाल्या। पण 2च वर्षात त्या पुन्हा स्वगृही परतल्या। या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात गोपीनाथ मुंडे यांचे देखील नेतृत्व सर्वमान्य झाले होते। त्यांनी आपले समर्थक जयसिंगराव गायकवाड पाटील यांना 98च्या निवडणुकीत उभे केले आणि ते निवडून देखील आले। 99ला मात्र गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर शरद पवार यांची साथ दिली आणि ते सलग 2 निवडणुकांमधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले। 2009 नंतर मात्र गोपीनाथ मुंडे यांनी या मतदारसंघाची संपूर्ण धुरा स्वतःकडे घेतली। 2009 आणि 2014ला ते निवडून आले, मात्र 2014च्या निवडणुकीनंतर काही दिवसातच मुंडे यांचे निधन झाले आणि झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांची कन्या डॉक्टर प्रीतम मुंडे या निवडून आल्या। 19ला देखील प्रीतम मुंडे यांनी बाजी मारली। या काळामध्ये गोपीनाथ मुंडे यांची मोठी कन्या पंकजा मुंडे यांना मात्र भाजपने निवडणुकांच्या राजकारणापासून दूर ठेवले होते। मधल्या काळात त्या पक्ष सोडून अन्य पक्षात प्रवेश करतात की काय अशी स्थिती निर्माण झाली असतानाच 2024च्या निवडणुकीत मात्र भाजपने पंकजा मुंडे यांना उमेदवारी देऊन आश्चर्याचा धक्का दिला। पंकजा मुंडे यांचे चुलत बंधू अजित पवार गटाचे धनंजय मुंडे यांची देखील त्यांना यावेळी महायुतीच्या उमेदवार म्हणून साथ असेल। पण या दोघांमध्ये असलेले राजकीय वैर लक्षात घेता पंकजा मुंडे यांना सुद्धा धनंजय मुंडे यांच्या मदतीविषयी साशंकता आहे। धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक बजरंग सोनवणे हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने पंकजा यांनी मला चांगले मताधिक्य मिळेल तरच महायुतीचा धर्म पाळला गेला असे मी मानेन, असे वक्तव्य केल्याने पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्यात अजूनही विश्वासाचे वातावरण नसल्याचे स्पष्ट होते। शरद पवार यांनी महिला उमेदवाराविरुद्ध महिला उमेदवार आणि मराठा मतांच्या समीकरणाचा विचार करून विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना उमेदवारी दिली तरच ही निवडणूक जातीय समीकरणावर लढवली जाईल हे स्पष्ट आहे। महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झाल्यावरच आपल्याला याबाबत ठोस भाष्य करता येईल।